Hello students, welcome back. I am Professor Ukrite ma'am from Sapadgaon Junior College, Sapadgaon. Today we are going to see change the voice. Very important grammar topic. तुम्हाला माहीत आहे व्हाईसचे दोन प्रकार पडतात, ॲक्टिव्ह व्हाईस अँड देन पॅसिव्ह व्हाईस. सो व्हॉट इज मीन बाय व्हाईस? Relationship of subject, verb, object. So in this video we will see how to convert active voice into passive voice and passive voice into active voice. आता तुम्हाला माहीत आहे व्हॉइस हा पूर्णपणे टेन्सवर डिपेंड आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी टेक वन एक्झाम्पल. तर व्हॉइस समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, आय ईट अ मँगो. ओके, सो इन दिस सेंटेन्स आय इज सब्जेक्ट. आय जो आहे हा कर्ता आहे. देन इट इज वर्ब. इट हे क्रियापद आहे. क्रियापदाची 3 रूपं माहीत असणं गरजेचं आहे. अ मँगो इज ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. म्हणजे दिलेल्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर जर यस प्लस व्ही प्लस ओ असेल तर तो व्हॉइस असतो ॲक्टिव्ह व्हॉइस. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि सेंटेन्सची रचना जर सुरुवातीला तुम्ही ऑब्जेक्ट घेतलं, त्यानंतर व्हर्ब घेतलं आणि सब्जेक्ट, थोडक्यात अशी रचना जर तुम्हाला सेंटेन्सची आढळली तर तो व्हॉइस असतो पॅसिव्ह व्हॉइस. ओके, यस प्लस व्ही प्लस ओ ॲक्टिव्ह व्हॉइस. देन ऑब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस सब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. कर्म, क्रियापद आणि कर्ता पॅसिव्ह व्हॉइस. मग तुम्ही म्हणाल की अ मँगो ईट आय ॲक्टिव्ह व्हॉइसचं आपण रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असं करायचं का? तर याला काही अर्थ नाही. देअर आर सम स्पेसिफिक रूल्स अँड रेग्युलेशन कन्वर्ट ॲक्टिव्ह व्हॉइस इंटू पॅसिव्ह व्हॉइस. इज दॅट क्लिअर? यस, व्ही ओ ॲक्टिव्ह व्हॉइस. ओके, आणि काही वेळेस कर्ता हा जर सर्वनामामध्ये असेल तर ऑब्जेक्टमध्ये कसं बदल करायचा पहा. आय असेल तर मी होणार. ओके, वी अस, यू ही हिम, सी हर, दे देम, इट हू हुम. ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण या पद्धतीनं करणार आहोत. सो हिअर आर 3 मेन टेन्स: simple present tense, simple past tense, simple future tense. What is the structure of simple present tense? You know very well. Yes plus V plus O. This means yes plus V1 plus O. Subject plus क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. असं जर स्ट्रक्चर असेल तर त्याला म्हणतात सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग या सिम्पल प्रेझेंट टेन्स रूपांतर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसं करणार? तर सुरुवातीला तुम्ही घेणार आहात ऑब्जेक्ट. त्यानंतर वर्तमान काळामधले तुम्ही सहाय्यकारी क्रियापदं घेणार आहात. आय असेल तर ॲम येणार. एक वचन जर असेल तर इज येणार. प्ल्युरल म्हणजे अनेक वचन जर असेल तर तुम्ही आर हे रूप घेणार आहात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब. आणि क्रायटेरिया लक्षात तुम्ही घ्यायचा आहे. व्हॉइस म्हटल्यानंतर कोणताही काळ असो, प्रेझेंट टेन्स असो, पास्ट टेन्स असो, फ्युचर टेन्स असो, पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल अर्थात V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घेणं हे कंपल्सरी आहे. ओके, सिम्पल प्रेझेंट टेन्स ॲम इज आर V3. ओके, सिम्पल पास्टमध्ये वॉज वेअर प्लस V3 हे कंपल्सरी आहे. व्हॉइस म्हटल्यावर पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल ठरलेलं आहे. फक्त प्रेझेंट टेन्स असेल तर ॲम इज आर येणार फक्त आणि त्याच्या पुढे V3. त्यानंतर सिम्पल पास्ट जर असेल तर वॉज वेअर प्लस V3 कंपल्सरी आहे. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये सुद्धा V3 कंपल्सरी आहे. फक्त सहाय्यकारी क्रियापदं त्या काळानुसार वेगळी घ्यायची आहेत. प्रेझेंट टेन्स ॲम इज आर, पास्ट वॉज वेअर, फ्युचर शाल विल, अँड देन कंपल्सरी पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल. ॲक्टिव्ह व्हॉइस रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना V3चं घ्यायचं आहे. हा क्रायटेरिया लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे वर्तमानकाळी टू बीची रूपं तुम्हाला लक्षात आलेली आहेत. वर्तमानकाळ ॲम इज आर, पास्ट टेन्स वॉज वेअर, अँड फ्युचर टेन्स शाल विल, अँड देन यूज बाय, अँड देन सब्जेक्ट. आय, मी, वी, अस, यू ही हिम, सी हर, इट दे देम. एक एक्झाम्पल आपण पाहूया. आय ईट अ
मँगो असं सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे आणि याचं रूपांतर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. तर कसं कराल? सो फर्स्ट ऑफ ऑल टेक ऑब्जेक्ट. इन दिस सेंटेन्स आय इज सब्जेक्ट आयडेंटिफिकेशन करूया. इट इज वर्ब अँड अ मँगो इज ऑब्जेक्ट. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना सुरुवातीला घ्या ऑब्जेक्ट अ मँगो. यानंतर तुम्ही घेणार आहात हेल्पिंग वर्ब. आता अ मँगो एक वचन आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद काय येणार? इज. मी आत्ताच सांगितलं आय असेल तर ॲम. एक वचन असेल, आता मँगो एक वचन आहे म्हणून इज. मँगोज जर असतं तर आर आलं असतं. ओके, ऑब्जेक्ट घेतलं आहे, हेल्पिंग व्हर्ब घेतलं आहे आणि त्यानंतर आपला कंपल्सरी क्रायटेरिया V3 क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाची 3 रूपं माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी व्हर्ब आहे इट, इट, एट, इटन. V3 पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल. या ठिकाणी काय येणार? इटन. देन बाय आणि बाय नंतर रूल्स रेग्युलेशननुसार काय घेणार आहोत आपण? सब्जेक्ट. तो आहे सर्वनामामध्ये. आत्ताच आपण चार्ट पाहिला. आयचं रूपांतर कशामध्ये होणार? मी. दिस मीन्स अ मँगो इज इटन बाय मी. ओ प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस PPP प्लस बाय प्लस सब्जेक्ट. V3 इज कंपल्सरी. इज दॅट क्लिअर? ओके. देन लुक ॲट द सिम्पल पास्ट टेन्स. आता हेल्पिंग व्हर्ब या ठिकाणी फक्त चेंज करायचे आहेत. बाकीचा क्रायटेरिया सेम आहे. वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हटल्यानंतर ॲम इज आर आणि सिम्पल पास्ट म्हटल्यानंतर वॉज वेअर. एकवचनी वॉज आणि एकवचनी वेअर. ओके. आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये विल बी किंवा शाल बी अँड देन V3 हा क्रायटेरिया लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. तर 3 मेन टेन्स तुमच्या लक्षात आले असतील. सिम्पल फ्युचर टेन्स विल बी प्लस शाल बी प्लस V3. एक एक्झाम्पल आपण पाहूया. ही राईट्स अ लेटर. ॲक्टिव्ह व्हायचं आहे. याचं रूपांतर पॅसिव्ह व्हाईसमध्ये कसं करायचं? बघा, ही या सेंटेन्समधलं काय आहे? सब्जेक्ट आहे. आयडेंटिफिकेशन करून घ्यायचं आहे. राईट्स व्हर्ब आहे आणि अ लेटर ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आयडेंटिफिकेशन करून घेतलं का पुढे आपल्याला सोपं जातं. ओके. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं कन्वर्ट करणार? तर ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं जे ऑब्जेक्ट आहे ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट बनतं. अ लेटर. आता राईट्स सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून टू बीचं रूप कोणतं येणार? इज. अ लेटर हे एकवचनी आहे, सिंग्युलर आहे म्हणून इज घेतलं. देन PPP राईट, रोट, रिटन. देन बाय अँड देन सब्जेक्ट ही. सर्वनामामध्ये आहे, रूपांतर होणार हीचं काय होणार? ही. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस PPP प्लस बाय प्लस सब्जेक्ट. अ लेटर इज रिटन बाय ही. ओके. देन सेकंड एक्झाम्पल. ही डज नॉट राईट अ लेटर. आता ह्या सेंटेन्समध्ये डज वापरलेलं आहे. डज म्हटल्यानंतर हे सिम्पल प्रेझेंट टेन्सच आहे, साधा वर्तमान काळच आहे. पण हे सेंटेन्स कसं आहे? निगेटिव्ह, कारण की या ठिकाणी नॉट वापरलेलं आहे. ही काय आहे या वाक्यातला? सब्जेक्ट. ओके. करता आहे. राईट व्हर्ब आहे, राईट, रोट, रिटन 3 फॉर्म आणि अ लेटर हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. गो रूल बाय रूल, नियमानुसार आपण जाऊया. ऑब्जेक्टने सुरुवात करूया. अ लेटर. त्यानंतर घेणार आहोत हेल्पिंग वर्ब. साधा वर्तमान काळ आहे. काय येणार? एकवचनी अ लेटर आहे म्हणून इज घेतलं. यानंतर आता निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण नॉट वापरणार आहोत. त्यानंतर आपला पहिलाच क्रायटेरिया क्रियापदाचं तिसरं रूप. या वाक्यामध्ये क्रियापद आहे राईट, व्हर्ब आहे राईट, राईट, रोट, रिटन. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर आपण घेणार आहोत बाय. ओके. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस PPP प्लस बाय आणि त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट. या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे ही. सर्वनामामध्ये आहे त्याचं रूपांतर करणार ही. अ लेटर इज नॉट रिटन बाय ही. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. दे सेल बुक्स. व्हेरी सिम्पल सेंटेन्स. सो इन दिस सेंटेन्स फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. या वाक्यातलं सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट ओळखून घ्या म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस करताना सोपं जाईल. दे हे या वाक्यातलं सब्जेक्ट आहे, करता आहे. सेल हे या वाक्यातलं व्हर्ब आहे, क्रियापद आहे आणि बुक्स हे या सेंटेन्समधलं ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टने सुरुवात करूया. बुक्स. आता बुक्स हे अनेक वचन आहे.
म्हणून सहाय्यकारी क्रियापद काय येणार आर, कारण की SVO. त्यानंतर आपण घेऊया क्रियापदाचं तिसरं रूप सेल, सोल्ड, सोल्ड. ओके, क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर आपण घेणार आहोत बाय, आणि बाय नंतर आपण घेणार आहोत करता, सर्वनामामध्ये आहे. देचं होणार दे. ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता बनलं, नंतर हेल्पिंग व्हर्ब, क्रियापदाचं तिसरं रूप आणि बाय. देन नेक्स्ट सेंटेन्स ही बॉट अ कार. आता या सेंटेन्समध्ये पुन्हा एकदा आयडेंटिफाय आपण करूया. ओके, ही इज सब्जेक्ट, बॉट इज वर्ब अँड अ कार इज ऑब्जेक्ट. 3 रूपं क्रियापदाची माहीत असणं गरजेचं आहे. बाय, BUY, बाय म्हणजे विकत घेणे. बॉट, BOUGST. आणि तिसरं सुद्धा रूप काय आहे या व्हर्बचं, बॉट. ही इज सब्जेक्ट, बॉट इज वर्ब, अ कार इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने सुरुवात करूया. अ कार. आता वाक्याचा काळ आहे भूतकाळ. अ कार सिंग्युलर आहे म्हणून काय येणार वॉज. भूतकाळातली रूप वॉज, वेअर. अ कार एक वचन आहे. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप बॉट, बाय, बॉट, बॉट. बॉट नंतर घेणार आहोत बाय, आणि बाय नंतर घेणार आहोत सब्जेक्ट ही. हिचं होणार हिम. अ कार वॉज बॉट बाय हिम. ओके, देन ही डिड नॉट बाय अ कार. हे पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. आता हे पण सिम्पल प्रेझेंट टेन्समधलंच वाक्य आहे, फक्त निगेटिव्ह आहे. सॉरी, भूतकाळातलं वाक्य आहे, कारण की वाक्यामध्ये डीड आलेलं आहे. ही आहे सब्जेक्ट. ओके, बाय वर्ब आणि अ कार आहे ऑब्जेक्ट. भूतकाळ आहे वाक्याचा. ऑब्जेक्टने सुरुवात करूया. अ कार. त्यानंतर भूतकाळी रूप आपण घेणार आहोत. डीड हा काळ भूतकाळ दर्शवतो म्हणून सहाय्यकारी क्रियापद वॉज घेणार आहोत. नकारार्थी वाक्य आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरणार आहोत. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप बाय, बॉट, बॉट, BOUGST. त्यानंतर बाय, आणि बाय नंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट, तो आहे सर्वनामामध्ये. हिचं काय होणार हिम. अ कार वॉज नॉट बॉट बाय हिम. नेक्स्ट सेंटेन्स आय हेल्प्ड देम. आता ह्या वाक्याचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं होणार, आयडेंटिफिकेशन करून घ्या. आय इज सब्जेक्ट, हेल्प इज वर्ब अँड देम इज ऑब्जेक्ट. ओके, तर सुरुवातीला घेऊया ऑब्जेक्ट. काय होणार दे. त्यानंतर आय हेल्प देम, भूतकाळ आहे. ओके, दे प्ल्युरल आहे. सहाय्यकारी क्रियापद येणार वेअर. ऑब्जेक्टने सुरुवात केली, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेणार. दे हे प्ल्युरल आहे, अनेक वचन आहे. ईडी प्रत्यय आहे म्हणल्यावर भूतकाळ आहे. सहाय्यकारी क्रियापद वेअर. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप हेल्प, हेल्प्ड, हेल्प्ड. ओके, क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर आपण घेणार आहोत बाय, आणि बाय नंतर घेणार आहोत सब्जेक्ट. दिलेल्या वाक्यात सब्जेक्ट आहे आय. आयचं रूपांतर होणार मी. इज इट क्लिअर? देन सी विल राईट अ पोयम. आयडेंटिफिकेशन करून घ्या. सी विल, विल म्हटल्यानंतर सिम्पल फ्युचर टेन्स आहे. सी इज सब्जेक्ट. ओके, विल इज हेल्पिंग वर्ब, राईट इज मेन वर्ब अँड अ पोयम इज ऑब्जेक्ट. गो रूल्स अँड रेग्युलेशन. ऑब्जेक्टने सुरुवात करूया. अ पोयम. त्यानंतर घेणार आहोत हेल्पिंग वर्ब. वाक्यातला हेल्पिंग वर्ब आहे विल. ओके, आता हा सिम्पल फ्युचर टेन्स आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना नवीन रूप आपण वापरणार आहोत, ते म्हणजे बी. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप राईट, रोट, रिटन. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर बाय वापरणार आहोत. ओके, आणि बाय नंतर आपण वापरणार आहोत करता. सीचं रूपांतर होणार हर. सिम्पल फ्युचर असेल तर नवीन रूप वापरणार बी. यू विल रिसीव द लेटर. दुसरं एक्झाम्पल पाहूया. ओके, द लेटर. ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं, त्यानंतर घेतलं हेल्पिंग वर्ब. सिम्पल फ्युचर टेन्स आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतर नवीन रूप वापरायचं आहे बी. सहाय्यकारी क्रियापद घेऊया विल. साधा भविष्यकाळ आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतर नवीन रूप येणार बी. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप रिसीव, रिसीव्ड, रिसीव्ड. त्यानंतर वापरणार आहोत बाय, आणि बाय नंतर वापरणार आहोत सब्जेक्ट. यूच राहतं. द लेटर विल बी रिसीव्ड बाय यू.